माइंडस्टिक्स फाउंडेशन ट्रस्टतर्फे सादर या खास माहितीपटामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपल्या घरामध्ये ना एक अदृश्य सुरक्षा टीम 24 तास काम करत असते, जी आपल्याला विजेच्या धोक्यांपासून वाचवते. आज आपण त्याच टीमच्या सदस्यांना भेटणार आहोत. फ्यूज, सर्किट ब्रेकर्स आणि रिले. चला पाहूया हे तिघे मिळून आपलं संरक्षण नेमकं कसं करतात. आपण कधी विचार केलाय का की आपल्या भिंतींमधून जी वीज वाहते ती खरं तर किती सुरक्षित आहे? म्हणजे आपण रोज कितीतरी उपकरणं वापरतो, पण त्यामागची जी सुरक्षा व्यवस्था आहे ती नक्की काम कशी करते? चला तर मग सगळ्यात आधी विजेचे धोके समजून घेऊया, म्हणजे आपल्याला ह्या सुरक्षा उपकरणांचा खरं महत्त्व पटेल. वीज आहे ना, ती एका शक्तिशाली मित्रासारखी आहे. आपलं आयुष्य सोपं करते. पण जर थोडा जरी निष्काळजीपणा झाला तर हाच मित्र एक धोकादायक शत्रू बनायला वेळ लागत नाही. तर मग विजेचा हा शत्रू नेमका दिसतो कसा? आपल्या इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये ना या शत्रूचे दोन मुख्य प्रकार आहेत आणि याच दोघांपासून आपल्याला संरक्षण हवं असतं. पहिला धोका आहे ओव्हर करंट. आता याचं सोपं नाव म्हणजे तारेतून तिच्या क्षमतेपेक्षा जास्त वीज वाहणं, म्हणजे जसं शॉर्ट सर्किटमध्ये होतं ना, अगदी तसंच. आणि दुसरा आहे अर्थ लिकेज. म्हणजे काय, तर वीज तिच्या ठरलेल्या मार्गावरून बाजूला जाते आणि थेट उपकरणाच्या बाहेरच्या बॉडीला स्पर्श करते. आणि जेव्हा हे अर्थ लिकेज होतं ना, तेव्हा त्या उपकरणाची अख्खी मेटल बॉडी जिवंत तारेसारखी होते. अशावेळी त्या उपकरणाला फक्त स्पर्श करणं सुद्धा जीवावर बेतू शकतं, कारण विजेचा जबरदस्त धक्का बसण्याचा थेट धोका असतो. चला तर आता भेटूया आपल्या सुरक्षा टीमच्या पहिल्या सदस्याला, फ्यूज. ह्याला एक सॅक्रिफिशियल म्हणजे बलिदान देणारा रक्षक म्हणता येईल, कारण तो स्वतःचा जीव देऊन आपलं संरक्षण करतो. फ्यूज म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तर एक बारीक तार असते. सर्किटमधून जेव्हा जास्त करंट वाहू लागतो तेव्हा ही तार स्वतः वितळते आणि सर्किट तोडून टाकते. झालं. त्यामुळे आपली उपकरणं जळण्यापासून वाचतात. संरक्षणाचा हा सगळ्यात सोपा आणि मूलभूत प्रकार आहे. इथे बघा, फ्यूजचा प्रवास किती बदललाय. डावीकडे आहे तो जुना किटकॅट फ्यूज. यात तार बदलावी लागायची, जे खरं तर धोकादायक काम होतं. आणि उजवीकडे आहे आधुनिक कार्ट्रिज फ्यूज. हा पूर्णपणे बंद असतो, त्यामुळे खूप जास्त सुरक्षित आणि वापरायलाही सोपा. विश्वासार्हता तर वाढतेच. आता यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय, तर प्रत्येक करंट क्षमतेसाठी ना एका विशिष्ट जाडीची फ्यूज तार वापरावी लागते. जर चुकीच्या जाडीची तार वापरली तर फ्यूज वेळेवर जळणारच नाही आणि मग उपकरणं खराब होण्याचा धोका तसाच राहतो. पण प्रत्येक वेळी फ्यूजची तार बदलत बसणं हे थोडं त्रासदायक आणि धोकादायकही आहे, नाही का? म्हणूनच आपल्या सुरक्षा टीममध्ये एका स्मार्ट सदस्याची एंट्री झाली, आणि तो म्हणजे सर्किट ब्रेकर. सर्किट ब्रेकरचं काम अगदी फ्यूजसारखंच आहे. ओव्हर करंट झाला की सर्किट बंद करायचं. पण यातला मोठा फरक हा आहे की हा जळून जात नाही, तो फक्त ट्रिप होतो. म्हणजे काय, तर एक बटण खाली पडतं आणि आपण ते परत वर करून सर्किट चालू करू शकतो. किती सोपं. इथे आपण बघतोय ELCB म्हणजेच अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर. ह्याचं काम खूप इंटरेस्टिंग आहे. हे उपकरण फेज आणि न्यूट्रल वायरमधून किती करंट जातोय आणि किती परत येतोय यावर सतत लक्ष ठेवतं. जोपर्यंत दोन्ही करंट सारखे आहेत तोपर्यंत सगळं काही ऑल ओके. पण जसा कुठे अर्थ लिकेजमुळे करंटमध्ये थोडा जरी फरक पडला की या टॉरॉइडल कोरमध्ये एक चुंबकीय क्षेत्र तयार होतं, आणि हेच चुंबकीय क्षेत्र एका स्विचला धक्का देतं आणि खटकाट क्षणात सर्किट बंद. यामुळे विजेचा धक्का बसण्याआधीच धोका टळतो. आपल्या घरात जो मेन डिस्ट्रीब्युशन बॉक्स असतो ना, किंवा मीटरच्या जवळ, तिथे असे 2 पोल किंवा 4 पोलचे सर्किट ब्रेकर्स नक्कीच बघायला मिळतील. हेच ते ELCB किंवा RCCB आहेत जे आपलं संरक्षण करतात. आता टीममधला तिसरा सदस्य, रिले. हा एक अतिशय संवेदनशील नियंत्रक आहे. म्हणजे अगदी सूक्ष्म धोके ओळखण्यात याचा हात कुणीच धरू शकत नाही. रिलेचं काम खरंच खूप हुशारीचं आहे. तो काय करतो, तर एका अगदी लहानशा इलेक्ट्रिकल सिग्नलचा वापर करून एका मोठ्या शक्तिशाली सर्किटला चालू किंवा बंद करतो. आणि हे सगळं तो करतो एका इलेक्ट्रोमॅग्नेटच्या मदतीने. म्हणजे छोटा सिग्नल, मोठा कंट्रोल. रिले फक्त संरक्षणच नाही देत, तर तो खूप संवेदनशील असतो. तो ओव्हर करंट तर ओळखतोच, पण अंडर करंट म्हणजे करंट कमी झाला तरी ओळखतो. अर्थ फॉल्ट पण शोधतो. म्हणूनच अनेक ऑटोमॅटिक सिस्टीम्समध्ये कंट्रोलसाठी याचाच वापर होतो.
चला तर आता या सगळ्यांना एकत्र आणूया, बघूया तरी ही संपूर्ण टीम मिळून आपल्या घराची सुरक्षा नक्की कशी करते. हे संरक्षणाचे वेगवेगळे स्तर आहेत असं समजा. सगळ्यात पहिला स्तर फ्यूज, जो बेसिक ओव्हरलोड प्रोटेक्शन देतो. मग येतो सर्किट ब्रेकर, जो आपल्या महागड्या उपकरणांचं संरक्षण करतो. त्यानंतर येतो ELCB किंवा RCCB, जो खास माणसांना विजेच्या धक्क्यापासून वाचवण्यासाठी बनवला आहे. आणि शेवटी रिले, जो अत्यंत संवेदनशील आणि विशिष्ट कामांसाठी संरक्षण पुरवतो. ह्या सगळ्यावरून एक गोष्ट मात्र पक्की लक्षात ठेवली पाहिजे. विद्युत सुरक्षा म्हणजे फक्त एक उपकरण नाही, तर ही या सगळ्यांनी मिळून बनलेली एक संपूर्ण प्रणाली आहे, एक सिस्टम आहे. आणि ह्यातल्या प्रत्येक घटकाची भूमिका तितकीच महत्वाची आहे. तर मग आता जाता जाता एक प्रश्न, आपल्या घरातील ही विद्युत सुरक्षा टीम कितपत मजबूत आहे? आपल्या घरात हे सगळे संरक्षक योग्य जागी आहेत का? कारण खरी सुरक्षितता ही केवळ उपकरणं बसवून नाही, तर त्याबद्दल जागरूक राहण्यातून येते.